स्वागत आहे. आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हा. सर्वप्रथम स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, महात्मा फुले सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला अज्ञानातून विज्ञानाकडे नेण्यासाठी आपलं आयुष्य दिलं, त्या सर्व बहुजन महापुरुषांना, त्यांच्या कार्याला, कृतीला आणि स्मृतीला या ठिकाणी विनम्र अभिवादन करून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या संकल्पनेतून 18 मार्च भोसलेगड वेरूळ येथून सुरू झालेल्या या जिजाऊ रथयात्रेचं नेतृत्व करत असलेले आमचे नेते, संभाजी ब्रिगेडचे महासचिव माननीय सौरभदादा खेडेकर साहेब, आमचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुनराव तनपुरे सर, विचारपीठावरती उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे राज्याचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजाननजी पारदी, प्रदेश संघटक उमाकांतजी उपाडे साहेब, दुसरे सहसंघटक मनोजजी गायकवाड, दिनेशजी जगदाळे साहेब, उत्तमरावजी माने साहेब, विचारपीठावरती उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष इंजिनियर अमितजी निमकर साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार विनायकरावजी पाटील साहेब, विचारपीठावरती या जिजाऊ रथ यात्रेच्या निमित्ताने स्वागत आणि जिजाऊ रथ यात्रेच्या पाठीमागची संकल्पना काय आहे, महाराष्ट्रामध्ये जिजाऊ रथ यात्रा काय येते, हे सगळं जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेले या भागातील विविध पक्षाचे, संघटनेचे, परिवर्तनवादी पुरोगामी चळवळीमध्ये सातत्यानं सक्रिय असलेले आपण सर्वजण 18 मार्च रोजी माननीय खेडेकर साहेबांच्या हस्ते या जिजाऊ रथ यात्रेचं उद्घाटन झालं. एक 45 दिवसाचा प्रोग्राम घेऊन गेल्या 10 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही जातीमध्ये समाजामध्ये द्वेष पसरवायचं काम या देशातले राज्यकर्ते करू पाहतायत. विविध ठिकाणी, विविध शहरांमध्ये वारंवार काहीतरी उकरून काढायचं आणि गेल्या 10 वर्षामध्ये जे सरकारचं अपयश आहे त्याच्या पाठीमागं हे सगळं लपवायचं. आज शेतकरी देशोधडे लागायचं काम झालेलं आहे. आपण पाहिलं कालच्या लोकसभेच्या अगोदर आयात बंदी, निर्यात बंदी हे धोरण, एकही धोरण सरकारला राबवता आलं नाही. या देशातला ना शेतकरी सुखी आहे, ना मध्यमवर्गीय सुखी आहे, ना छोटे व्यापारी सुखी आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये सरकारनं वारंवार फक्त आणि फक्त या देशातल्या नागरिकांचं शोषण करायचं काम केलेलं आहे. आणि या सर्व व्यवस्थेच्या विरोधामध्ये या देशातला तरुण उठू नये याच्यासाठी दुसरी एक व्यवस्था तयार केली गेली आणि ते म्हणजे विविध समाजामध्ये, धर्मामध्ये विभागणी करायची, काहीतरी मुद्दे उकरून काढायचे आणि त्याच्यावरचं एक कुठंतरी दिशाभूल करून समाजामध्ये तेढ निर्माण करून वाद लावून द्यायचा आणि मूळ प्रश्नाकडून या सगळ्या गोष्टींना बगल द्यायचे, हे काम सरकार गेली 10-11 वर्षापासून करत आहे. आणि म्हणून पहिल्या सरकारमध्ये याचा बदल होईल, दुसऱ्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा सरकार आलं, धोरणात बदल होईल असं काही दिसून आलं नाही. आणि म्हणून अलीकडल्या या 2-3 वर्षामध्ये तर अलीकडं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये असंतोष माजलेला आहे. आणि याला कुठेतरी छेद देण्यासाठी ही जिजाऊ रथ यात्रा माननीय खेडेकर साहेबांच्या संकल्पनेतून, अर्जुनराव तनपुरे सरांच्या संकल्पनेतून आणि माननीय सौरभदादा खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली 45 दिवस या महाराष्ट्रामध्ये शांततेचा, समानतेचा, या देशातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विविध अडचणी जाणून घेण्यासाठी ही जिजाऊ रथ यात्रा काढलेली आहे. आणि म्हणून आज सकाळपासून आम्ही पाहतोय पंढरपूर असेल, अकलूज असेल, माळशिरस असेल, माढा तालुक्यामधल्या शेवरे गावापासून ते आत्ता कुर्डवाडीपर्यंत प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक चौकामध्ये या जिजाऊ रथ यात्रेचं ज्या पद्धतीनं नागरिकांनी स्वागत केलं
निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या देशातली ही जी व्यवस्था आहे, बनावट व्यवस्था आहे, ही व्यवस्था उलथवून टाकायचं काम या जिजाऊ रथयात्रेच्या निमित्ताने केलं जाईल, एवढंच या निमित्ताने मांडतो. आणि या ठिकाणी सर्वजण जिजाऊ रथयात्रेसाठी आपण सर्वजण आलात, स्वागतासाठी आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय जाऊ, जय शिवराय. हॅलो, धन्यवाद बापू. या निमित्तानं उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे कुमार गायकवाड आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर करमाळा तालुका अध्यक्ष संभाजी